आपण घेतला कोयता आणि डायरेक्ट आलो बर्गेवाडीमध्ये. बर्गेवाडीमध्ये यायचं असं कारण होतं की आपल्याला घ्यायचं होतं गुढी उभारण्यासाठी बांबू. तर त्यासाठी आलो आपण रानातनं, ऊस भिजावलेला, आणि त्यामुळे आलो आम्ही चिखलातनंच. आणि तेवढ्यात नाना बसलेला बांबू तोडायला. नानांनी तोडून वगैरे नेला बांबू, आणि आम्हीच राहिलो शेवटला. बाकी सगळी गेली. तर आम्ही केलं सिलेक्ट बांबू, आणि नंतर उभा बांबू घ्यायचा असतो आपल्याला. त्यानंतर बांबू काढला रानातनं बाहेर चिखलातनं ऊसात टाकला डायरेक्ट गाडीवर, आणि आलो आपण घरी. घरी आल्यानंतर धुतला बांबू, आणि त्यानंतर पूजन वगैरे केलं. गुढीची तयारी झाल्यानंतर पूर्णपणे गुढी केली आपण उभी. गुढीला बांधला कासरा आणि कुठं हलू नाही म्हणून. त्यानंतर आलो आपण अक्षयकडं. अक्षयकडे यायचं असं कारण होतं, अक्षय म्हणला आपल्याला जायचं नवीन गाडी घ्यायला. त्यानंतर गाडी काढली आणि आम्ही सगळी बसलो गाडीत आणि पोचलो डायरेक्ट कोरेगावात होंडा शोरूमला. त्यानंतर काढली थोडीशी सिनेमॅटिक व्हिडिओ आणि आलो आपण मागच्या गोडाऊनमध्ये. तोपर्यंत तो गाडी तयार करत होता, काढली एक सेल्फी व्हिडिओ. त्यानंतर अक्षय म्हणला बराच वेळ झाला, चाय पिऊन येऊ. मग काय चाय पिला, आणि चाय पिऊन झाल्यानंतर परत आलो आपण होंडा शोरूम मध्ये. होंडा शोरूम मध्ये आल्यानंतर आपलं होतं थोडंसं काम सिग्नेचरचं. त्यानंतर आमचे चाललेलं वेगळेच फोटोशूट. तर त्यानंतर तो आला हार घेऊन आल्यानंतर गाडीला घातला हार, आणि डायरेक्ट केलं लाल फडका टाकून उद्घाटन. तिथनं पुढे केली गाडी चालू, आणि एक घेतली मोठी चावी. त्यानंतर काढली एक सेल्फी व्हिडिओ, आणि नंतर आलो आपण पेट्रोल पंपावर. गाडी केली फुल केल्यानंतर गाडी काढली अक्षयनं बाहेर. नवीन गाडीची काढली आपण छोटीशी एक व्हिडिओ सिनेमॅटिक. त्यानंतर आलो आपण घरी आल्यानंतर नारळ फोडला आपण. पेढं खाल्ल्यानंतर आलो आपण वरच्या मंदिरात, तिथं गाडी पुजायची होती. तर हा होता आजचा ब्लॉग. लाईक शेअर फॉलो नक्की करा. धन्यवाद.